नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुमन काकू रूम आवरत असतात, त्या काम करत असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी नागराज काका येतात. आता नागराज काका सुमन काकूंशी गोड बोलण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात, सुमन का हे अगं अजूनपर्यंत तू फक्त कामच करतेस का? अगं ती काम बाजूला ठेव, थोडा आराम कर सुमन. परंतु सुमन काकू काहीच बोलत नसतात. नागराज काका म्हणतात, माहीत आहे सुमन, तू माझ्यावर चिडलीयस, रागवलीस हो ना, पण हिरवी तू माझ्यासाठी काही ना काही करत असतेस. आज म्हटलं नव्याने बायकोसाठी करावं आणि म्हणूनच तुझ्यासाठी हे साखर घातलेलं दूध घेऊन आलो आहे. तुझ्यासारख्या सुगरणीला म्हणा असं साखर घातलेलं दूध आवडेल की नाही माहीत, पण जे काही केलं ते अगदी मनापासून आणि प्रेमाने तुझ्यासाठी. सुमन बोल ना. सुमन काकू म्हणतात, मला प्लीज तुमच्याशी बोलायचं नाही. नागराज काका म्हणतात, सुमन अगं का रागवतेस? मला सांग, माझी थोडी चिडचिड होते, हे मलाही कळते. तुला माहीत आहे का, आपल्यासाठी मी एका मित्रासोबत बिझनेसच डील करत होतो, परंतु ते डील झालं नाही आणि मग माझी चिडचिड झाली, रागराग झाला. मग हा राग मी कोणावर काढणार? माझ्या हक्काच्या व्यक्तीकडेच ना, तुझ्याकडेच. मग थोडा राग मी तुझ्यावर काढला, परंतु ह्या सगळ्यामुळे तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस. अगं प्लीज मला समजून घे ना. तर सुमन काकू म्हणतात, तुम्ही माझं ऐकून घ्या अगोदर. त्या महिपा शिखरे सोबत तुमचे असणारे मैत्रीचे संबंध संपवा आणि मग माझ्याशी बोला. तर नागराज काका म्हणतात, सुमन अगं तू असं का वागतेस? माझे आणि महिप्त शिखरेचे कुठलेही मैत्रीचे संबंध नाहीत. तुझी शपथ घेऊन सांगतो की माझे महिप्त शिखरे सोबत खरंच मैत्रीचे संबंध नाहीयेत. मी त्याच्याशी बोलतही नाहीये. अशा फ्रॉड माणसासोबत मी का संबंध ठेवेन? तुला का कळत नाहीये? तुझ्या मनात असणारा संशय तू काढून टाक. असं काहीच नाहीये. आता मात्र सुमन काकू विचार करतात आणि म्हणतात, यांनी माझी शपथ घेतली आहे, याचा अर्थ हे खरं बोलत आहेत की खोट बोलत आहेत, काय समजू मी? तर आता नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, सुमन बस आता, खूप झालं, आता नाही आपण भांडायचं. हे घे शांत बस आणि हे दूध पिऊन घे बघ, तुला आवडतं का? सुमन काकू शेवटी नागराज काकांच्या ऐकतात आणि शांत बसून दूध पितात. नागराज काका म्हणतात, सुमन हे दूध पी आणि हो सगळी काम बाजूला ठेव आणि जरा आराम कर, मी आलोच. असं म्हणत नागराज काका बाहेर जातात. इकडे सुमन काकू काम आवडण्यासाठी उठतात, परंतु त्याचवेळी त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येते आणि नकळतच त्या शेवटी बेडवर कोसळतात. हे सगळं काही नागराज काका पाहतात आणि म्हणू लागतात, झालं माझं काम झालं, आता पुढचे काही तास तरीही काही उठणार नाही. असं म्हणत नागराज काका तिथून निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाची चिडचिड होऊ प्रिया म्हणू लागते, हा नागोबा राहिलाय कुठे? मला खरी जायचं एवढेही त्याला कळत नाही आहे का? किती वेळ झाला आहे? आता महिपा शिखरे इकडे प्रियावर हसू लागतात आणि म्हणतात, कसले चिल्ली चोर आहात रे तुम्ही? या महिपात शिखरेला तुम्ही बांधून ठेवलात, पण पुढचा विचार केला नाही. म्हणजे पहारा कोण देणार? महिपा शिखरेला आपण किती दिवस बांधून ठेवणार आहोत आणि पुढे नक्की काय होऊ शकतं याचा विचार आलाच नसेल ना. घरी कोण जाणार, इथे कोण राहणार, हाच खेळ चालू आहे तुमच्यात. तर आता प्रिया म्हणू लागते, प्लीज महिप्त सर माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला इथे बांधून ठेवलं नाहीये. हा सगळा काही नागराज काकांचा प्लॅन होता. तर आता महिप्त शिखरे म्हणतात, नागराज काका ज्याला तू माझ्या नकळत नागोबा म्हणतेस तोच ना? तर आता रिया म्हणते, हो, जो कधीही डसू शकतो. तुम्हाला माहीत आहे का, हे सगळं काही नागराज काकानेच केलं आहे. मी तुमच्या टीममध्ये आहे, हे विसरू नका. महिप्त सर मी तुमच्याच टीममध्ये आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला साक्षीला काही निरोप द्यायचा आहे का? असेल तर मला सांगा, मी जाऊन देईन. तर आता महिपा शिखरे प्रियाला म्हणतात, माझ्या डोक्यात काय भुसा वाढलाय काग, तुला माझ्या मुलीपर्यंत पाठवायला? अगं तुम्ही काय करू शकता ना, हे मला चांगलंच माहीत आहे. प्रिया म्हणते, नसेल सांगायचं ना मग नका सांगू, परंतु विश्वास ठेवा, मी तुमच्याच
टीममध्ये आहे. हे सगळं काही नागराज काकांचंच प्लॅन आहे. मी त्यांना हेच समजावण्याचा प्रयत्न करते की आपण महिपाद सरांना इथून सोडूयात, परंतु ते काहीच ऐकून घेत नाहीत. आता मात्र त्याचवेळी नागराज काका त्या ठिकाणी येतात आणि प्रियाचं सगळं बोलणं ऐकतात आणि रागानेच प्रियाचा गळा दाबतात आणि म्हणतात, काय आता तू माझ्या विरुद्ध महिपतला भडकवतेस का नाही? आता तर तुला सोडणारच नाही. काय म्हणालीस? तुम्ही किडनप केलं. मी त्याला किडनप करण्याचा प्लॅन केला होता. अगं महिपच्या मागोमाग तूच तुळजापुरात पोहोचली होतीस ना, आणि त्याचा शोध तूच लावलास ना. आणि त्यानंतर काय म्हणालीस की आता माझ्या मदतीला या, आणि म्हणून मला तू मदतीला बोलावून घेतलंस. हा सगळा डाव तुझा होता आणि तू माझ्यावर ढकलतीयस का? आता या दोघांची जोरदार भांडणं चालू असतात आणि याच संधीचा फायदा घेत महिपा शिकरेनी आपली सुटका करून घेतलेली असते. हळूहळू त्यांनी दोरी सोडलेली असते आणि आता महिप्त शिकरे त्या दोघांची भांडण पाहत असतात. तर प्रिया म्हणू लागते, उगाच माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ करू नका प्लीज. मी काय बोलले ते अगोदर ऐकून घ्या. तर आता नागराज काका प्रियाला म्हणतात, तुझ्यावर विश्वास ठेवायचा अगं वळवळणाऱ्या किड्यापेक्षाही भयंकर आहेस तू, आणि तुला तर नरकातही जागा मिळणार नाही. तर प्रिया म्हणते, उगाच काहीतरी बडबडू नका आणि माझ्यावर खोटे आरोप करू नका. तुम्ही जे बोलताय ना ते तोंड सांभाळून बोला, कारण आता जर मी तुमच्या भावाला जाऊन सांगितलं ना की तुम्ही काय लायकीचे आहात, तर मग काय होईल याचा विचार केलात का? तर आता नागराज काका प्रियाला म्हणतात, तू जाऊन सांगणार आहेस? म्हणजे कोण सांगणार आहे? तन्वी किल्लेदार की बबली लोखंडे? असं म्हणत आता यांच्यामध्ये जोरदार वार पेटलेला असतो. दोघंही कचाक्स भांडत असतात आणि या संधीचा फायदा महिपा शिकेंनी अगदी बरोबर उचललेला असतो. आता या दोघांच्या भांडणाची महिपा शिकरे मजा घेत असतात आणि म्हणू लागतात, तुम्ही दोघेही अशीच एकमेकांवर चिकलपेक करा. आता मात्र नागराज काका महिपा शिकरेवर चिडतात आणि म्हणू लागतात, तू गप्पा बस. अगोदरच हिने माझं डोकं खराब केले आणि तू माझं डोकं खराब करू नकोस. आणि हो प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेवायची, उगाच माझ्या विरुद्ध कोणालाही फडकवायचं नाही. नंतर एक गोष्ट लक्षात ठेव, गाठ या नागराज किल्लेदार सोबत आहेत. आता त्याचवेळी महिप शिकरे म्हणू लागतात, तुम्ही असेच कोंबड्या आपल्यासारखे झुंजत रामी चाललो असं म्हणत आता त्यांच्या डोळ्यासमोरच महिपा शिकरेनी स्वतःची सुटका करून घेत तिथून निघालेले असतात. आता प्रिया आणि नागराज काका महिपा शिकरेंना आवाज देऊ लागतात, परंतु महिपा शिकरे स्वतःला वाचवण्यासाठी त्यांच्या तावडीतून सुटलेले असतात. आता नागराज काका महिपा शिकरेच्या मागे मागे धावत असतात, परंतु त्यांना महिपा शिकरे कुठेच दिसत नसतात. नागराज काका पुढे शोधण्यासाठी जातात, तर इकडे प्रिया त्यांच्या मागून धावत असते. तर इकडे महिपा शिकरे रमच्या मागे लपलेले असतात. आता महिपा शिकरे उठून उभे राहतात आणि पाहतात, तर त्या ठिकाणी प्रिया असते. महिपा शिकरे प्रियाच्या दिशेने चालत असतात, परंतु त्याचवेळी त्यांच्या नकळतच नागराज काका मागून येतात आणि त्यांच्या डोक्यात एका बॉटलने वार करतात. आता मात्र महिपा शिकनचा खूप रक्तस्राव होऊ लागतो आणि ते तिथेच बेशुद्ध पडतात. तर प्रिया नागराज काकांवर चिडते आणि म्हणू लागते, नागराज काका काय केलात हे? अहो, त्यांचा जीव गेला तर तुम्ही काय करणार आहात? आणि यांची माणस आपल्याला सोडणार नाही. या सगळ्याला तुम्ही जबाबदार असाल, मी नाही. आता मात्र नागराज काकांचा पारा अजून चढलेला असतो. नागराज काका प्रियाच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात, गप्प बसायचं. तू मला शिकवू नकोस मी काय करायला हो आणि काय नाही. हा मेलाय अगं, हा फक्त बेशुद्ध पडला आहे. आणि तुझं काय मोघापासून जास्त वळवळ करत होतीस ना, आता तर मी तुला सोडणार नाही. आणि हो, माझी अक्कल काढायची नाही. तुझी अक्कल काय आहे ना ते मला चांगलंच माहीत आहे. तू पहारा द्यायला होतीस ना, मग पहारा तुला नीट ठेवता आला नाही का? कुठे होतीस? लक्ष कुठे होता? म्हणजे मोबाईलमध्ये होतीस ना? मला तरी असंच वाटते की तुझा लक्ष फक्त मोबाईलमध्ये होता आणि तू पहारा नीट ठेवूच शकले नाहीयस.
आणि म्हणूनच महिप्तने स्वतःची सुटका करून घेण्याची हिंमत केली. बोल की तू त्याला मदत केलीयस. प्रिया म्हणते नाही, मी असं काहीही केलं नाही. तर नागराज काका म्हणतात आवाज चढवायचा नाही आणि प्रिया हिशोबात राहायचंय. एक शब्दही पुढे बोलायचं नाही. जेवढं सांगितलं ना तेवढं करायचं. आणि काय मगाशी हा तुझ्या समोर आला तेव्हा तू गप्प का राहिलीस? म्हणजे याला वाचवण्यासाठी तू प्रयत्न करतेस का? बोल ना. आता मात्र प्रिया काहीच बोलत नसते. नागराज काका महिपा शिकरेनांना उचलतात, आपल्या खांद्यावर टाकतात. तर प्रिया त्यांच्या मागून जात असते. नागराज काका म्हणतात, थांब, माझ्या सोबत यायचं नाही. मग हे पतला मी घेऊन जाणार, निघ इथून आता. मात्र प्रिया म्हणते, अहो पण ऐकून तरी घ्या. नागराज काका म्हणतात, निघ म्हणालो ना, मग इथून निघायचं आता. प्रिया घाबरतच तिथून निघून जाते. महिप शिकरे आता बेशुद्ध असतात. तर नागराज काका म्हणू लागतात, याला तर बेशुद्ध केलं आहे, परंतु या पोरीवर विश्वास ठेवू शकत नाही. ही पोरगी विश्वास ठेवण्याच्या लायकच नाहीये. मला तरी असं वाटते की महिप्तला इथून सुटका करून घेण्यासाठी हिनेच खूस लावली असावी, हिनेच मदत केली असावी. परंतु आता या महिप्तला मी अशा जागी ठेवेन ना की प्रिया, तुला आयुष्यात कळणार नाही की महिप्त शिकरे नक्की कुठे आहे. असं म्हणत आता नागराज काका महिप्त शिकरेना घेऊन तिथून निघालेले असतात. तर सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला कसले तरी प्लॅन, पण ते सगळे प्लॅन मी तुझ्यासाठी कॅन्सल करायचे आहेत. का? अरे याला सरप्राईज बोलतात का? याला गृहीत धरण बोलतात. गृहीत धरण? तू फक्त मला गृहीत धरलेस. अरे तुला सरप्राईजच द्यायचं होतं, तर तू मला अगोदर का नाही सांगितलं? का नाही बोललास की आपण 7 दिवस बाहेर फिरायला जात आहोत? तू डायरेक्ट समोर येतोयस आणि तिकीट्स देतोयत माझ्या हातात. अरे मुद्दा हा आहे की एवढा मोठा सरप्राईज प्लॅन करण्या अगोदर तुला मला विचारात घेता आलं नाही का? मला एकदाही विचारावंस नाही का? वाटलं साहजिकच आहे. तू का म्हणे विचारशील मला? तुला असं वाटलं असेल खरं तर तू मला गृहीत धरलं असेल की ही काय माझं ऐकणार, माझ्या तालावर नाचणार, आणि म्हणूनच ही तिकीट्स तू माझ्या हातावर आणून टेकवलीस. असं म्हणत आता प्रिया ती तिकीट्स रागानेच अश्विनीच्या हातात देते. आता घरातील सर्वांनाच प्रियाच्या या वागण्याचा खूप राग येत असतो, परंतु कोणी काहीच बोलत नसतं. प्रियाच्या अशा वागण्यामुळे अश्विनलाही धक्का बसतो. अश्विन म्हणतो, तन्वी, तू असं का बोलतेस आणि अशी का वागतेस? अगं तूच म्हणाली होतीस ना थोडा चेंज म्हणून आपण तुळजापुरात जाऊया, पण त्यावेळी मला वेळ नव्हता म्हणून म्हटलं तुझ्यासाठी हा सरप्राईज प्लॅन करावा. तू खुश होशील, परंतु तसं काहीच घडत नाहीये. तू तर माझ्यावरच चिडतेस का? पण काय सर आहे नक्की तुला? तर प्रिया अश्विनला म्हणते, मुळात तू परस्पर घेतलेले निर्णय तू माझ्यावर का लागतोयस आणि त्याचं पालन मी का करावं? मला ते जमणार नाही. माझे खूप काम आहेत आणि ती काम सोडून मी तुझ्यासोबत भटकायला येणार नाही. माझी US वरून मैत्रीण येणार आहे, मला तिला भेटायचं आहे. माझं डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे, मला डेंटिस्टकडे जायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं फॅशन डिझायनिंगच सेमिनार आहे आणि यासाठी सुद्धा मला जावं लागणार आहे. तर मी पुढच्या 7 दिवसात मला तुझ्यासोबत कुठेच येता येणार नाही. माझे हे सगळे प्लॅन सोडून आणि माझे हे सगळं काही शेड्यूल बिघडून मी तुझ्यासोबत का बाहेर फिरायला यायचं का? तर तुझा मूड आहे बाहेर फिरायचा म्हणून. आता मात्र अश्विन चिडतो आणि प्रियाला म्हणतो, म्हणजे तुझ्या मनासारखं केलं तरी सुद्धा प्रॉब्लेम तुला आहेच. तुला काय वाटतं हॉस्पिटलमधून सुट्टी घेणं इतकं सहज सोपं आहे का? नाही, पण हे सगळं काही मी तुझ्यासाठी मॅनेज केलं. तुझ्यासाठी मी एवढी मोठी ट्रिप प्लॅन केली फक्त तूच यासाठी. आणि आता तू मला असं उलट बोलून दाखवतेस. तू मला सांगतेस की मला फिरायला जायचं होतं म्हणून मी हे सगळं काही सरप्राईज प्लॅन केलं आहे. नाही, हे सगळं काही मी तुझ्या आनंदासाठी केलं होतं, परंतु नाही, तुला ऐकून घ्यायचंच नाही ना. आणि एवढं सगळं मी तुझ्यासाठी करतोय आणि तुला काय वाटतंय की मी तुला माझ्या तालावर नाचवतोय? तर आता प्रिया मनाशीच म्हणते, या बावळट्याला कसं सांगू की दिवसभर मला महिप्त वर वॉच ठेवायचं असतं
आणि म्हणूनच मला येता येणार नाही. तर आता मात्र अश्विन प्रियाकडे पाहतो आणि प्रियाला म्हणतो, तन्वी, एक गोष्ट विसरू नकोस, मी तुझ्यासाठी माझ्या जवळच्या माणसांशी वैर घेतला आहे. तुझ्यासाठी मी सगळ्यांसोबत वाईट झालो आहे आणि हे सगळं काही मी तुझ्यासाठी करतोय आणि त्या बदल्यात मला काय मिळते की मी तुला गृहीत धरतोय असा आरोप. तर आता प्रिया अश्विनवर चिडते आणि म्हणू लागते, याला गृहीत धरणं नाही तर काय म्हणतात, एवढी मोठी जर तू ट्रिप प्लॅन केलीस आणि तू एका शब्दाने मला सांगत नाहीयेस आणि आता येऊन माझ्या हातात तू तिकीट्स येतोयस, मग याला गृहीत धरणंच बोलतात. अश्विन चिडतो आणि म्हणतो, बस आता, तुला ट्रिपला यायचं नाही ना, मग यावर चर्चा नको, आपली ट्रिप इथेच संपली. असं म्हणत अश्विनने प्राईड्सचे तिकीटचे तुकडे केलेले असतात ते कागद तो तिथेच फेकतो आणि रागाने रूममध्ये निघून जातो. सगळ्यांनाच अश्विनची खूप काळजी वाटत असते. इकडे प्रियाचा गाल चांगला झणझणत असतो. प्रिया गालाला हात लावते आणि हे सगळं काही सायली पाहत असते. आता प्रिया तिथून निघून जाते तर इकडे कल्पनात ताई म्हणू लागतात, ही मुलगी अशी का वागतीये, म्हणजे हिला काय करायचं काहीच कळत नाहीये. तर आता प्रतापराव म्हणतात, जाऊ देत ना कल्पना, तू नको तिचा विचार करूस. तन्वी ना, ती तिच्या सोयीप रमाने वागते, म्हणजे आता जर तिला अश्विनची गरज असेल तर बघ, ती अश्विनच्या मागे पुढे करणार आणि तिला जर गरज नसेल तर मग आता ज्याप्रमाणे वागली त्याप्रमाणे ती वागणार. त्यामुळे तिच्याकडे लक्ष देऊन नको. सायली म्हणते, हो, पण हे सगळं काही काय चालू आहे तिचं काहीच कळत नाही. तर अस्मिता म्हणते, पण मलाही कळत नाही, जर एखाद्या नव्याने आपल्या बायकोसाठी एवढं मोठं सरप्राईज प्लॅन केलं असेल, हनीमूनच प्लॅन केलं असेल, तर कुठली बाई नकार देऊ शकते आणि असं कुठल्या युनिव्हर्समध्ये घडतं. तर आता सायली म्हणू लागते, कसं आहे ना अस्मिता ताई, त्या प्रियाच जगच वेगळं आहे. तर आता अस्मिता हसू लागते. तर अर्जुन म्हणतो, पण मलाही कळत नाहीये की तीच इतकं कोणतं महत्वाचं काम आहे की ज्यासाठी तिने मॉलोची ट्रिप नाकारली आहे. आता अर्जुन विचार करू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, किल्लेदारांच्या घरी प्रतिमात्याने सर्व जेवण बनवलेलं असतं, परंतु अजूनपर्यंत सुमन काकू खाली कश नाही आल्यात. हा विचार प्रतिमाहत्या करू लागतात. प्रतिमा मनाशीच म्हणतात की सुमन एवढ्यात खाली उतरायला हवी होती, पण अजूनपर्यंत ती खाली का नाही आलीये, काय झालं असेल. आणि म्हणूनच प्रतिमा सुमन काकूंच्या रूममध्ये येऊन पाहतात तर सुमन काकू बेडवर झोपलेले असतात. आता ते पाहताच प्रतिमा हत्यांना धक्का बसतो. त्या सुमन काकूंना आवाज देऊ लागतात, परंतु सुमन काकू काही उठत नसतात. आता प्रतिमा हत्या त्यांना आवाज देत म्हणतात, सुमन, अग उठ ना, काय झालंय, तू अशी का झोपलीयस. तर आता सुमन काकू एवढ्या गाढ झोपी गेलेल्या असतात की त्यांना काहीच कळत नसतं. तर त्याचवेळी प्रतिमा आत्या म्हणतात, हिला एवढी गाढ झोप कशी लागली असेल. तर त्याचवेळी त्यांचं लक्ष तिथे असणाऱ्या दुधाच्या ग्लासकडे जातो. प्रतिमा आता ते ग्लास पाहतात आणि विचार करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सायली अर्जुन प्रियाच्या वागण्याचा विचार करत असतात. आता सायली अर्जुनना म्हणते, तुम्हाला आजचं प्रियाचं वागणं विचित्र नाही का वाटलं. तर अर्जुन म्हणतो, आजच काय, तिचं तर ते नेहमीचंच आहे. सायली म्हणते, ते तर आहेच हो, परंतु आजचं वागणं तर खूप विचित्र होतं. म्हणजे बघा ना, अश्विन भाऊजीने तिच्यासाठी एवढी मोठी ट्रिप प्लॅन केली होती आणि तरीसुद्धा तिने ट्रिपला जायला नकार दिला. कशासाठी का केलं असेल तिने, आणि एवढं सगळं करूनही ती अश्विन भाऊजींवर चिडली. मी ज्या प्रियाला ओळखते ना, ती प्रिया खरंच खूप वेगळी आहे, कारण त्या प्रियाला जग फिरायला आवडतं, पण आता तर ही जे काही वागत आहे ना, ते खरंच प्रियाचं वागणं नाहीये. तर अर्जुन म्हणतो, तिला आपल्यावर लक्ष ठेवायचं असेल अजून काय. तर आता सायली म्हणते, लक्ष ठेवायला ती घरात तरी असायला हवी, पण नाही ना, दिवसभर ती घराबाहेरच असते. पहिल्यांदा कसं आपण ज्यावेळी बोलायचो त्यावेळी आपल्या मागे पुढे गोंधळत असायची, आपण काय बोलतो यावर तिचं लक्ष असायचं, परंतु आजकाल तसं घडतच नाहीये. आजकाल ती फक्त घराबाहेरच असते आणि म्हणूनच मला असं वाटते
की तिच्या डोक्यात काहीतरी वेगळा प्लॅन शिजत आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, बघा ना, म्हणजे आजकाल ती सकाळी निघून जाते, ती पहाटेपर्यंत येत नाही घरात, म्हणजे नेहमीच रुटीन सेम आहे. आणि आज ती बाहेर पडत असताना कोणासोबत तरी बोलत होती की हो मी येतच आहे. मला नाही वाटत की ती कुठल्या मैत्रिणी सोबत बोलत असावी. तर अर्जुन म्हणतो, आता तर आपल्याला प्रियावर जास्त लक्ष ठेवावं लागणार आहे. तर सायली म्हणते, मला तर काहीच कळत नाहीये की हीच नक्की काय चालू आहे. परंतु वाईट एकाच गोष्टीच वाटते की या सगळ्यामध्ये अश्विन भाऊजी फरडले जात आहेत. एवढी मोठी ट्रिप प्लॅन केली होती, किती आनंदात होते ते, परंतु प्रियाने एका क्षणात त्यांना एवढं दुखावलं आहे की त्यांना किती वाईट वाटलं असेल. यांना हनीमूनला जाताही आलं नाही आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा प्लॅन केला होता. परंतु प्रियाने तर त्यांना समजून घेतलंच नाही, उलट त्यांच्यावरच आरोप करायला लागली. मला तर काही कळत नाहीये की प्रियाच नक्की काय चालू आहे. सायलीला अश्विनची काळजी वाटत असते आणि प्रियाच्या वागण्याचं काहीच कळत नसतं. सायली विचार करत असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, हे सगळं काही अश्विनने स्वतःहून ओढावून घेतलेलं संकट आहे. आपण त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अश्विनी कोणाच काही ऐकलं आहे का नाही. तो प्रेमात एवढा आंधळा झाला होता की त्याने तन्वी सोबत लग्न केलं. आणि आज जे दिवस आम्ही त्याला अगोदर म्हणालो होतो की तुला पाहावे लागतील, तेच दिवस आज त्याला पाहावे लागत आहेत. तर सायली म्हणते, परंतु या आयली अर्जुनला म्हणते की प्रिया आपल्याशी खोट बोलते आणि हे सत्य फक्त आपल्याला कळून काहीच उपयोग नाही. हे सत्य अश्विन भाऊजीनेही कळायला हो, आणि म्हणूनच सायलीने आता प्रियाच सत्य सर्वांसमोर आणायचं ठरवलेलं असतं. तर आता सायली प्रियाला ज्या विचारत असते त्याचवेळी तिथे अश्विन येतो आणि सायलीला विचारतो, एक मिनिट, नक्की काय चालू येते. सायली म्हणते, परवा ही कुठे जाते म्हणून तुम्हाला सांगून गेली होती. तर आता मात्र प्रिया चिडते आणि म्हणू लागते, तुला काय करायचंय, तू का मला विचारतेस, मी फक्त माझ्या नव्याला उत्तर देणं बांधील आहे. तर आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मग तू तुझ्या नव्याला उत्तर दे की तू परवा नक्की कुठे गेली होतीस. आता मात्र प्रियाला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.